दर्द दिल भाग 10. सायली खूप नर्वस होती. सकाळी कॉलेज कॅन्टीनमध्ये झालेल्या प्रकारामुळे तिचे डान्सच्या सरावात सुद्धा नीट लक्ष लागत नव्हते. पण उद्या असणाऱ्या स्पर्धेत कॉलेजला विजय मिळवून द्यायचा म्हणून ती सर्व विसरून राहुलसोबत सराव करू लागली. अंधार पडण्यास सुरुवात झाली होती. दोघेही सराव बंद करून घरी जायला निघाले. राहुल सायलीला गाडीवरून घरी सोडण्यास निघाला होता. दोघांनाही उद्या स्पर्धेतील तयारीच्या संदर्भातील गप्पामुळे घर कधी आलं हे समजलंच नाही. सायलीला सोडून जाताना राहुलला तिच्या बाबांनी पाहिलं. सायली घरात प्रवेश करताच समोर बाबा दिसले. ते खूप रागात होते. हातातील घड्याळाकडे हात दाखवत म्हणाले, ही काय घरी येण्याची वेळ झाली? आणि तो मुलगा कोण होता? सायली घाबरत म्हणाली, पप्पा तो माझा मित्र आहे राहुल. कॉलेजमध्ये होणाऱ्या डान्स स्पर्धेसाठी आमच्या कॉलेजमधून आमच्या दोघांची निवड झाली आहे. असे म्हणताच रावसाहेबांचा राग शांत झाला. सायली तिच्या रूमकडे निघून गेली. कॉलेजमध्ये डान्स स्पर्धेत सुरुवात झाली होती. राहुलला खूप उशीर झाला होता. त्याने गडबडीने तयारी करून गाडीला किक मारून कॉलेजच्या दिशेने निघाला. तो थोड्याच अंतरावर जाताच त्याच्या लक्षात आलं, मोबाईल घरीच विसरला आहे. आईसुद्धा घरी नाही. पण उशीर झाल्याने तो तसाच वेगाने जाऊ लागला. डान्स सुरू झाला होता. सायली व राहुलचा नंबर थोड्याच वेळात येणार होता. त्यात तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे तिला काही सूचनाशे झाले. मन्यासुद्धा त्याला फोन लावत होता. तोही टेन्शनमध्ये होता. इतक्यात जोरात वीज चमकली व जोरात पाऊस सुरू झाला. राहुलला वेळेत पोचायचं असल्यानं त्याला पावसाची पर्वा नव्हती. रस्ता मोकळा असल्याने तो फार वेगाने निघाला होता. थोड्याच अंतरावर एक झाड पडलेले त्याला दिसले. त्याने उतरून ते झाड बाजूला करून गाडीवर बसणार तोच समीर व त्याच्या मित्रांनी चारही बाजूने राहुलला घेरलं. समीर जोरात हसू लागला. राहुल खूप घाबरला. समीरकडे पाहत हात जोडून विनवू लागला, मला जाऊ दे, मी तुझ्यासमोर हात जोडतो. मला पोचणं जरुरी आहे. कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न आहे. प्लीज मला जाऊ दे. समीर राहुलजवळ जात त्याची कॉलर पकडत म्हणाला, ए खूप झालं आता. तुम्हाला म्हटलं होतं ना याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. आम्ही तुला सापळा लावून पकडलंय. ते काय जाऊन देण्यासाठी? डान्समध्ये सहभागी होऊन तू माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस आणि आज स्पर्धा जिंकून सायलीला इम्प्रेस करणार? हे मी होऊ देणार नाही. आणि दात खाऊन राहुलला मारण्यास सुरुवात केली. राहुल खाली पडला होता. समीर व त्याचे मित्र त्याला मारत होते. तो हात आडवा करून त्यांचा प्रतिकार करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. एक जणाच्या हातातील हॉकी स्टिक राहुलच्या हातात आली. त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी ती खेचली. तसा तो खाली पडला. राहुल ती स्टिक घेऊन उठला. आता त्याच्या अंगात बळ संचारलं. त्याने रागाने समीरचा गळा पकडून म्हणाला, मला जाऊ द्या, नाहीतर मी याला जिवंत सोडणार नाही. इतक्यात मागून कोणीतरी राहुलच्या पोटाच्या बाजूला चाकू खुपसला आणि उपसून राहुलला मागे ढकलले. राहुलने तेथे हात धरून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत खाली कोसळला. समीर घाबरला. तो म्हणाला, आपल्याला याचा जीव घ्यायचा नव्हता, फक्त त्याला मारहाण करायची होती. आता चला लवकर निघा, कोणी बघायच्या आत. असे म्हणल्यावर सर्वजण निघून जातात. राहुल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती पडला होता. आजूबाजूला कोणीच नव्हते. जोरात पाऊस चालू होता. राहुल शुद्धीवर आला. त्याला समोर डान्स स्पर्धा व सायलीसोबत केलेला सराव दिसत होता. तो तसाच आपल्या पोटावर हात देत उठला. रक्त खूप येत होते, पण जखम खूप झाली नव्हती. त्याने आपले जॅकेट काढून पोटाला घट्ट बांधले. रक्त थांबले होते. त्याने त्याच अवस्थेत गाडी चालू केली व कॉलेजला जाऊ लागला. सायली, मान्या व सर्व मित्र, प्राचार्य सर्वच खूप टेन्शनमध्ये होते. खूप वेळ झाला होता, पण अजूनही राहुलचा पत्ता नव्हता. त्याच्याच कॉलेजचा पुढचा नंबर होता. सायलीला काहीच समजेना काय करावे ते. तोच समीर व त्याचे मित्र येत डान्स स्पर्धा पाहत बसले. कोणी आपल्यावर शंका घेऊ नये म्हणून ते सर्वांसमोर बसले. सायलीच्या मनात खूप वाईट विचार येत होते. ती मन्याजवळ जात, मन्या, कालच्या भांडणामुळे समीरने राहुलचे काही बरे वाईट तर केले नसेल? मन्यालाही त्याच्यावर शक होता. तो सुरेश धावत आला. ते शक्य नाही, कारण समीर व त्याचे मित्र खाली हॉलमध्ये डान्स पाहत बसले आहेत. मन्याला खूप टेन्शन आले. तो सतत राहुलला फोन करत होता, पण राहुल फोन उचलत नव्हता.
तोच राहुल व सायलीचे नाव जाहीर झाले. अजूनही राहुलचा पत्ता नव्हता. राहुलच्या कानावर नाव पडताच राहुल खालीच गाडी सोडत पळत कॉलेजमध्ये आला. त्याने आपले कपडे बदलत जॅकेट फिट्ट आवळले. स्टेजवर सायली त्याची वाट पाहत उभा होती. राहुल आपल्या जीवाची पर्वा न करता स्टेजवर चढला. राहुलला पाहून सायलीला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर रागही दिसत होता. ती राहुलजवळ येत काही बोलणार तोच पडदा हळूहळू वर सरकत गेला. राहुलला स्टेजवर पाहून मान्या व सर्व मित्रांना खूप आनंद झाला. राहुलला स्टेजवर पाहून समीर व त्याचे मित्र खूप घाबरले. ते जाग्यावरून उठत हॉलमधून बाहेर निघून गेले. राहुलचे खूप रक्त गेल्यामुळे त्याला थोडी थोडी चक्कर येत होती. पण सायलीच्या प्रेमाखातर व कॉलेजच्या इज्जतीसाठी राहुल जीवाची पर्वा न करता सायलीसोबत नाचू लागला. गाणे संपत आले होते. राहुलला चक्कर येत होती तरीही तो सायलीच्या तालात ताल देऊन नाचत होता. तोच गाणे संपले. सायली खूप खुश होती. ती पळत राहुलजवळ जाणार तोच तिला स्टेजवर रक्ताचे टिपके दिसले. ती खूप घाबरली. राहुलकडे पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण त्याच क्षणी राहुल खाली कोसळला. सायली जोरात किंचळली. सर्वजण पळत स्टेजवर आले. कोणाला काहीच समजेना. तो सर्वांना मागे सारत मान्या तेथे आला. राहुल बेशुद्ध पडला होता. त्याने त्याला उचलून दवाखान्यात नेले.